पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे। या प्रश्नांपैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, रोज दूध चपाती खाल्याने काय होते? रोज दूध चपाती खाल्याने काय होते? आपले पर्याय आहेत: ए. हाडे वाढतात, बी. उंची वाढते, सी. ताकद वाढते, डी. वजन वाढते। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. वजन वाढते। प्रश्न 2, प्रौढासाठी रात्रशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? प्रौढासाठी रात्रशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? आपले पर्याय आहेत: ए. राजश्री शाहू महाराज, बी. महात्मा गांधी, सी. राजा राम मोहन रॉय, डी. महात्मा फुले। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. महात्मा फुले। प्रश्न 3, कोणत्या राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी लाडका भाऊ योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी लाडका भाऊ योजना सुरू केली आहे? आपले पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. गुजरात, डी. उत्तर प्रदेश। तुमचे बरोबर उत्तर असेल ए. महाराष्ट्र। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, कोणते झाड सर्वात जास्त वेगाने वाढते? कोणते झाड सर्वात जास्त वेगाने वाढते? आपले पर्याय आहेत: ए. पपई, बी. कडुनिंब, सी. बांबू, डी. वड। तुमचे बरोबर उत्तर असेल सी. बांबू। प्रश्न 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या कार्यामध्ये महिलांचा समावेश करून घेतला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या कार्यामध्ये महिलांचा समावेश करून घेतला होता? आपले पर्याय आहेत: ए. काळाराम मंदिर सत्याग्रह, बी. चवदार तळे सत्याग्रह, सी. अस्पृश्य महिला परिषद, डी. वरील सर्व। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. वरील सर्व। प्रश्न 6, जास्त मीठ खाल्ल्याने कोणता अवयव खराब होतो? जास्त मीठ खाल्ल्याने कोणता अवयव खराब होतो? आपले पर्याय आहेत: ए. डोळे, बी. किडनी, सी. हृदय, डी. फुफ्फुस। तुमचे बरोबर उत्तर असेल बी. किडनी। प्रश्न 7, मुंबई हे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या किनारपट्टीवर वसले आहे? मुंबई हे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या किनारपट्टीवर वसले आहे? आपले पर्याय आहेत: ए. पूर्व, बी. उत्तर, सी. दक्षिण, डी. पश्चिम। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. पश्चिम। प्रश्न 8, मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते? मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते? आपले पर्याय आहेत: ए. 15%, बी. 20%, सी. 30%, डी. 14%। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. 14%। प्रश्न 9, मुंबईचे हवामान कशा प्रकारचे आहे? मुंबईचे हवामान कशा प्रकारचे आहे? आपले पर्याय आहेत: ए. आर्द्र आणि शुष्क, बी. शुष्क आणि कोरडे, सी. दमट आणि उष्ण, डी. उष्ण आणि शुष्क। तुमचे बरोबर उत्तर असेल सी. दमट आणि उष्ण। प्रश्न 10, वटाणे खाल्याने शरीराला कोणता चांगला फायदा होतो? वटाणे खाल्याने शरीराला कोणता चांगला फायदा होतो? आपले पर्याय आहेत: ए. ताकद वाढते, बी. संधिदुखी, सी. पचनशक्ती वाढते, डी. वजन वाढत नाही। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. वजन वाढत नाही।
वाटाण्यांमध्ये नियासिन आढळते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीरासाठी चांगला असणारा कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते। वाटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, यामुळे पोट खूप वेळासाठी भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही। यामुळे वाटाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते। प्रश्न 11, टाटा ही कोणत्या देशाची कंपनी आहे? टाटा ही कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले पर्याय आहेत: ए. जपान, बी. नेपाळ, सी. बांगलादेश, डी. भारत। मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।